दीपक पाटील सर ते पहा तेजसजी मात्रे निघालेत आपल्या आता अड्ड्याकडे. मोठी जुईला मला असं वाटतं बामणडोंगरीचा सामना आहे आणि आता सर्व प्लेयर जमा झालेत त्यांचे म्हणून ते निघाले आता मोठी जुईकडे. तर पुन्हा एकदा दीपक पाटील सर मात्र या मंचाच्या दिशेने येत आहेत. अभिनंदन, चांगला खेळला. खरं तर अनिश भगतची गोलंदाजी सर्वांनाच आवडली आणि आता सामना इथे रंगतोय महेश स्पोर्ट्स शेलगर आणि त्यांच्या विरोधात मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या दोन संघादरम्यान. महेश स्पोर्ट्स शेलगर अर्थातच सन्माननीय सचिनजी घरत साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ UNPLचे अध्यक्ष देखील आहे आणि त्यांच्या विरोधात मिहिरा स्पोर्ट्स मोरावे सन्माननीय मयूरजी म्हात्रे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. मिहिरा स्पोर्ट्सच्या अनेक स्पर्धा देखील होत असतात. मयूरजी म्हात्रे साहेब, चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. आजच्या रात्रीतील मात्र हा आता शेवटचा सामना, चौथी उपउपांत्य फेरीची लढत. पहिला सामना जिंकला समीर शेठ पाटील साहेबांच्या RR रायडर्स वहाल संघाने. दुसरा सामना जिंकला सन्माननीय प्रमोदजी कडू साहेब यांच्या निलेश 11 जावळे संघाने आणि नुकताच तिसरा सामना मात्र जिंकलाय तो सावकार स्मृती गव्हाण हेमंतजी पाटील साहेब यांच्या संघाने. तर ते सुपर 3ला पोहोचलेत. हा सामना झाला की मात्र सेमीफायनलचे ड्रॉ इथे लगेचच होतील. ॲडव्होकेट सन्माननीय रोशनजी हातमोडे तुरमाळेचे त्यांच्या वतीने महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला मात्र इथे शुभेच्छा आल्यात. सामना का थांबलाय? चला मॅच चालू करा लवकर. फिल्डिंग करणारी टीम महेश स्पोर्ट्स शेलगर. महेश स्पोर्ट्स शेलघर आणि त्यांच्या विरोधात मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या दोन संघादरम्यान तर मॅचला होते सुरुवात. आजच्या रात्रीतील हा आता शेवटचा सामना मात्र इथे रंगतोय. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची फलंदाजी आहे. सलामीची जोडी प्रयास कोळी आणि त्याच्या साथीला आहे कॅप्टन विनय बात्रे आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सुयश भगत. पहिलं षटक हो, पहिलाच बॉल मागे मारलाय प्रयास कोळीच्या बॅटमधून. हा पहिला चौकार, 4 धावा. प्रयास कोळीने गोलंदाजाच्या गतीचा इथे वापर केला आणि हा केसलाय तो मात्र चौकार. किरणजी पाटील यांचं देखील नुकताच आगमन झालं. चांगली इनिंग त्यांनी मात्र साकारली. त्याचबरोबरीने
बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. सुयश भगत मात्र गोलंदाजी करतोय. 5 षटकांचा हा सामना. 3 सामने मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचले. 16 संघ मात्र खेळले. उद्या समजेल या स्पर्धेतील विजेता संघ कोण असेल, त्याचबरोबरीने सिल्वर ट्रॉफी विजेता कोण असेल. 5 धावा. व्हाईट बॉल घोषित केला होता या अगोदरचा चेंडू सुयश भगतचा. हो, स्वीप मारलाय, चांगला स्ट्रोक आहे. बॉल फाईन लेगला जाईल या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. प्रयास कोळीच्या बॅटमधून आणखी एक चौकार. 9 धावा झाल्यात. 2 चौकार खेचलेत ते प्रयास कोळीने. धमाकेदार सुरुवात करून दिले मेहिरा स्पोर्ट्स मोरावे संघासाठी महेश स्पोर्ट्स शेलगरच्या विरोधात. एका बाजूने सन्माननीय मयूरशेठ मात्रे साहेबांचा संघ बॅटिंग करतो आणि दुसऱ्या बाजूने UNPLचे अध्यक्ष अर्थातच सचिनजी गरज साहेबांचा संघ गोलंदाजी करताना. सुयश भगतच्या विरोधात जोरदार आक्रमण. 2 चौकार. आता एक फिल्डर सेट केला फाईन लेगला आणि एक फिल्डर मात्र मिड विकेटला. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र इथे चालू आहे. UNPL अर्थातच उल्वे नोड प्रीमियर लीग 2026 पर्व 7. आजचा 5वा दिवस. फक्त 4 मॅचेस आणि उद्या फक्त 3. हो, पुन्हा स्वीप मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन मागे आला चेंडू. शॉट फाईन लेगला. सुयश भगतने हा निर्धाव चेंडू टाकलाय. खरं तर स्वीप मास्टर आहे हे सर्वांना ठाऊक आहे. प्रयास कोळी शॉट फाईन लेग असेल, त्याचबरोबर मागे स्क्वेअर लेगला असेल, मिड विकेटला असेल, चांगले फटके तो खेळतो आणि रिव्हर्स फटकेही तेवढेच चांगले खेळतो तो प्रयास. धावसंख्या ती 9. सुयश पहिलं षटक. व्हाईट यॉर्कर, परंतु इथे पंच घोषित करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राची एक आणखी एक धाव. मागच्या मॅचमध्ये काय सामना रंगवला तो अनिश भगतने शेलघरच्या. शेवटपर्यंत तो सामना नेला. 6 बॉल 4 पाहिजे होत्या. वय वर्ष 17 असलेला खेळाडूने करामतच केली होती. परंतु आता सध्या सुयश भगत 10 धावा धाव फलकावर. हो, परफेक्ट यॉर्कर टाकला होता सुयशने. सन्मान देण्याखेरीज काहीच नव्हतं ते प्रयास कोळीकडे. चांगला बॉल. असे बॉल पाहायला नक्कीच आवडतात प्रेक्षकांना देखील, कारण आजकाल जमाना फलंदाजांचा आहे. चौकार षटकार, षटकार चौकार. परंतु कुठेतरी गोलंदाजांना देखील वाव मिळायला हवा. गोलंदाजी देखील वाहवा व्हायला हवी आणि ते सुयश भगतने टाकला तो परफेक्ट यॉर्कर. धावसंख्या ती मात्र 11. हो, प्रयत्न करतोय पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा. डीपमध्ये फिल्डर सेट आहे काउक कॉर्नरला आणि तिथे मात्र एक सिंगल घेतली जाईल विनय मात्रेकडून. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला आता 12 वरती. 12 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात महिरा स्पोर्ट्स मोरावे संघाकडून. सुयश भगत सुरुवातीला 2 चौकार आले. खरं तर हे 2 असे संघ आहेत की ज्याने तिसरा सामना पाहिलाच नाही. सुरुवातीलाच 2-2 सामने जिंकले आणि ते मात्र क्वालिफाय झाले. पराभव त्यांच्या वाट्याला आलेला नाहीये. पाहूया आता या नॉकआउट स्टेजमध्ये कोणाला तरी पराभव स्वीकारावा लागेल. 12 धावा मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाच्या. फुल टॉस प्रयास कोळीचा. पेटन स्ट्रोक स्वीप मास्टर प्रयास कोळीचा षटकार. 6 धावा. चुकी केली गोलंदाज सुयश भगतने आणि फुलटॉस बॉलवरती तो षटकार मारला तो प्रयास कोळीने. प्रयास कोळीचा षटकार थेट व्यासपीठावरती मात्र चेंडू आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती मात्र 18. खरं तर हे त्याचे पॅटर्न स्ट्रोक आहेत. एक चांगला बैठक शॉट त्याने मारला आणि षटकार.
सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय महेश स्पोर्ट्स शेलगर संघाकडून मानस भोईर, जो बामणडोंगरीचा. अनेक युवा गोलंदाज त्याचबरोबरीने फलंदाज बामणडोंगरीचे खेळताना दिसले UNPL मध्ये. मोरावे कौ कॉर्नर बाउंड्रीच्या दिशेने मारलेला हा स्ट्रोक. प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने, परंतु शेवटी बॉल सीमारेषा पार. विनय मात्रेचा षटकार. आता विनय मात्रेच्या बॅटमधून हा फटकाला षटकार. अगोदरच्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये प्रयास कोळी तुटून पडला होता. पहिलाच बॉल इथे आसमान दाखवलंय गोलंदाज मानस भोईरला, ते विनय मात्रेने. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वर. दुसरं षटक 24 धावा धावफलकावर. आजच्या रात्रीतील हा आता शेवटचा सामना, चौथी क्वार्टर फायनल. हो, गती थोडी कमी केली, टप्पा थोडा मागे ठेवला, त्यामुळे बॅट अगोदरच फिरून मोकळा झाला होता तो फलंदाज विनय. या अगोदरचा चेंडू थोडा फुलर लेनचा, त्यावरती आक्रमण केलं होतं विनय म्हात्रेने. 24 लाईव्ह इव्हेंट्स मागील 3 ते 4 वर्षापासून या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये सर्वाधिक स्पर्धा कव्हर करणारे मला असं वाटते यूट्यूब चॅनल असावं. अनेक रेकॉर्ड्स त्याने सेट केलेत. 24 धावा 24. हो, फिरवला होता बॉल, फसलाय विनय. लॉंगॉनला झेल, फलंदाज बाद. पहिला धक्का दिलाय गोलंदाज मानस भोईरने मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला. चला, बॅटर रेडी ठेवा. स्लोवर वन टाकला होता आणि त्यावरती फसला तो विनय मात्रे. लॉंगॉनला चांगला झेल टिपला. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण ठाकूर. मानसने विकेट घेतली. या अगोदरचा चेंडू देखील लेंथ कमी केली होती, गती कमी केली होती. हा चेंडू थोडा आणखी पुढे ठेवला, मारू दिलं समोरच्या फलंदाजाला आणि लॉंगॉनला एक चांगला झेल टिपला तो क्षेत्ररक्षक निकेत कोळीने. 24 धावा 1 विकेट. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची धावा भरपूर आल्या. आता त्या धावा रोखाव्या लागतील महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला. एका बाजूने सन्माननीय मयूरजी मात्रे साहेब यांचा मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आणि दुसऱ्या बाजूने महेश स्पोर्ट्स शेलगर सन्माननीय सचिन शेटघरत साहेब. 24 वरती 1 प्रवीण ठाकूर आलाय. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. UNPL कमिटीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. 2 वर्ष ही स्पर्धा मात्र नाईट झाली आणि याच मैदानावरती झाली. गेल्या वर्षी न्हाव्याला ही स्पर्धा होती डे फॉर्मॅटमध्ये. 24 वरती 1 मानस. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक. थोडा थांबला आहे, त्यामुळे पंच इथे डेड बॉल घोषित करतायत. मैदानाच्या चहू बाजूनं प्रेक्षकांची गर्दी सध्या तुम्ही अनुभवताय. उद्या तर आणखी प्रेक्षकांची गर्दी असेल. समोरच्या टेकडीवरती एक चांगला सेटअप आहे. अशी व्यवस्था मला असं वाटते कुठेही नसेल, लॉर्ड्समध्ये देखील नसेल. 24 वरती 1 मानस. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, परंतु डीपमध्ये फिल्डर सेट आहे. या फटक्यासाठी थोडी मिस्टेक, आणि मागच्या मॅचमध्ये देखील मिस्टेक झाली. जिथे 1 होती तिथे 2 धावा मिळाल्या, नाहीतर सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला असता. आणि शेवटच्या बॉलवरती 1 चेंडू 1. आपल्याला माहिती आहे आपल्याकडचे फलंदाज त्यांना षटकार जमतो, परंतु सिंगल रन फार कठीण काम. सन्माननीय अभिजितजी घरत साहेब यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत साहेब आपलं UNPL मध्ये. अभिजितजी घरत साहेब. मला असं वाटतंय मानसला कदाचित थोडी इजा. उंच पुरा गोलंदाज आहे आणि जेव्हा उंची तुमची जास्त असते तेव्हा सर्वांना ठाऊक आहे की एकतर बॅक नाही तर मग दुसरा अगदी आपण पाहतोय ना की जे क्रॅम्प येतात, खास करून
चर्चा करू आपण या बाबतीत, पण तू सध्या गोलंदाज तयार. मानस 26 वरती 1. हो, कव्हर्सच्या दिशेनं फटका खेचलाय, जबरदस्त फटका आहे. फलंदाज प्रवीण ठाकूरच्या बॅटमधून हा चौकार. पाहिजे तशी गोलंदाजी करू शकत नाही आणि थोडा ओव्हरपिच बॉल त्यावरती तुटून पडला तो फलंदाज. चौकार त्याने खेचला प्रवीण ठाकूरने. धावसंख्या झाली ती 30 वरती 1. गगनचुंबी षटकार प्रवीण ठाकूरच्या बॅटमधून. आणखी एक धमाका षटकार. ओव्हरमध्ये 36 धावा झाल्यात, सरासरी 18ची आहे. एकच विकेट गेले, तो फलंदाज बाद झाला, तो विनय म्हात्रे. प्रवीण ठाकूरने शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार खेचला. चला, मीटिंग नको, लगेचच सामना मात्र चालू करा. दीपक सर. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. मानस भोईरने विकेट घेतली, परंतु त्यानेही धावा दिल्या त्या 18. खरं तर क्रॅम्प जो आलाय, मानस भोईर मैदानातून बाहेर आलाय. हे क्रॅम्प यायचे नसतील तर पाण्याचं सेवन जास्त करा. अक्षय घरात आला आता तिसऱ्या षटकात. धावसंख्या झाली ती 36. जोरदार आक्रमण दोन्ही षटकात आपण पाहिलं. UNPL उल्वेनोड प्रीमियर लीग 2026 हे पर्व 7वं या स्पर्धेचं. दरवर्षी पहिल्या आठवड्यात नववर्षाच्या ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. हो, मागे जाऊन हा फटका खेचलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. लाजवाब फिल्डिंग, टाळ्या होऊन जाऊ द्या. संदेश होता त्या ठिकाणी, कम्मालीची फिल्डिंग. या अगोदर देखील स्वराज पाटीलने एक झेल टिपला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध, आणि आता हा संदेशने झेल पकडण्याचा प्रयत्न, षटकार अडवण्याचा प्रयत्न त्याने चांगला केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय हा फटका दमदार होता. फलंदाज प्रयासचा हा फटका, मागे जाऊन हा फटका खेचला होता आणि तिथे संदेशचे लाजवाब प्रयत्न, अफलातून उंच उडी, झेप घेतली. प्रेक्षकांच्या देखील टाळ्या वाजल्या. आपल्या टीमसाठी किमान 4 धावा त्याने रोखल्या. 5 धावा, फक्त एकच धाव आले या चेंडूवर. धावसंख्या ती 37. तिसरं षटक. गोलंदाजी करतोय अक्षय घरात. पुन्हा शॉर्ट पिच, पूल करतोय. परफेक्ट पूल मारला प्रवीण ठाकूरने. षटकार. हे मोराबेचा प्रवीण ठाकूर आहे. 12,000 पॉइंटला त्याला ऑप्शनमध्ये घेतला होता आणि आता तो परफेक्ट इथे कामगिरी बजावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 वरती. अशीच काहीशी इनिंग, अशीच धावसंख्या जेव्हा निलेश 11 जावळे खेळत होता तेव्हाही आपण पाहिली होती. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे असफल ठरलाय फलंदाजाचा. निर्धाव चेंडू, गती कमी केली थोडी अक्षय घरातने. निर्धाव चेंडू गरज आहे सध्या तरी महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला निर्धाव चेंडूंची, खास करून विकेटची. दोन्ही फलंदाजांची लवकर विकेट घ्यावी लागेल. पुढे ठेवला बॉल, खेचून मारलाय बॉल थेट टेकडीवरती. षटकार प्रवीण ठाकूरच्या बॅटमधून.
हे प्रवीण ठाकूरच्या बॅटमधून आला हा धमाकेदार षटकार. काय अफलातून फटकेबाजी करतोय मोरावेचा प्रवीण ठाकूर. 6 बॉल 24 वरती खेळतोय आणि त्याच्या साथीला आहे तो प्रयास कोळी. अक्षरशः दोन्ही फलंदाज तुटून पडलेत महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात. बॅटची कडा, परंतु विकेट किपरने केले मिस्टेक. कॅचेस विन द मॅचेस. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, परंतु आतमधली कडा घेतली होती. कठीण कामे अशा झेल घेणं. निर्धाव चेंडू अक्षय घरतचा. 5 चेंडूमध्ये त्याने धावा दिल्यात, त्या 13. 3 संघ मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेत. मला असं वाटतंय कदाचित या इनिंगमध्ये किंवा अगदी शेवटी ड्रॉ मात्र होऊन जाईल की कोणाची सेमीफायनल पहिली असेल दुसरी असेल. मागे चाललाय चेंडू. आता पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वाईट +4 पंजा 5 धावा. नाराज आहे विकेट किपर, नाराज आहे शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. अपेक्षा नव्हती गोलंदाज अक्षय घरत कडून. धावा झाल्या त्या 54, 54. आणि तीनही गोलंदाजांनी 18 धावा दिल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 54. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाची. पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानात करावी. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे. नोड प्रीमियर लीग आणि हे 7वं पर्व या स्पर्धेचं शेलगरच्या क्रीडांगणावरती. चौथं षटक. संदेश मागे आहे, फिल्डर पुढे धावतोय. कॅच तर घेऊ शकला नाही, परंतु अंगाने चेंडू त्याने अडवलाय. फक्त एकच धाव. प्रयास कोळीचा हा फटका होता. सिंगलने या ओव्हरची सुरुवात होते. संदेश कोळीच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 55 वरती. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे सन्माननीय मयूर शेठ म्हात्रे साहेबांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला महेश स्पोर्ट्स शेलगर सन्माननीय सचिन शेठ घरत साहेबांचा संघ. काय दमदार बॅटिंग केले प्रवीण ठाकूरने. मोरावेच्या कमालीची फलंदाजी. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये या 7व्या पर्वामध्ये एकच अर्धशतक आलंय, ते देखील मागच्या मॅचमध्ये आलं. दुसऱ्या मॅचमध्ये निलेश 11 जावळे संघाचा प्रसाद घरतने ते अर्धशतक झळकावलं. एकमेव अर्धशतक आत्तापर्यंतचं. आणि ते फलंदाज होईल बाद. संदेश कोळीने घेतले विकेट महत्वाची. प्रवीण ठाकूर बाद. बाद झाला प्रवीण ठाकूर. या मॅच मधील अत्यंत महत्वाची विकेट घेतली ती संदेश कोळीने.
आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तो यश मडवी. दुसरा धक्का दिलाय तो संदेश कोळीने. तब्बल 10,000 पॉईंटने घेतला होता मोरावे टीमने यश मडवीला. आपल्या पॉईंटनुसार या नॉकआउट स्टेजमध्ये चांगली इनिंग त्याला साकारावी लागेल. मैदानाच्या चहूबाजूनं प्रेक्षक राजा उपस्थित आहे, ज्यांनी या उल्वेनोड प्रीमियर लीगवरती प्रचंड प्रेम केलं. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. उद्या शेवटची रात्र असेल या स्पर्धेची. फक्त 3 मॅचेस आणि एक शो मॅच आहे. मला असं वाटते सर्व संघ मालकांची. संघ मालक खेळतील उद्या आणि संघ मालक जेव्हा खेळतील मला असं वाटते बरीच पारितोषिकं येतील त्या मॅचसाठी. 55 धावा. विकेट घेतले संदेश कोळीनं. विकेटची नितांत गरज होती. मैदानात एकटा नडतोय सध्या तो प्रयास कोळी. यश मडवी त्याच्या साथीला आलाय. हो, स्लोवर वन. हा चांगली गोलंदाजी करतो आणि त्याच्याकडे ऑफ कटर त्याचबरोबर गुगली. हा टप्पा पडल्यानंतर राईज झाला बॉल. बॅक ऑफ द हँड टाकला होता हा चेंडू. गोलंदाज संदेश कोळीने. गबांचा हा गोलंदाज. फार कमी गोलंदाज असतात जे आपल्या रीचचा असा वापर करून घेतात. तब्बल 18,000 पॉइंटला घेतला होता तो संदेश कोळीला. पुन्हा बॅक ऑफ द हँड. ऑफ ब्रेक गुगली टाकण्याचा प्रयत्न आणि ते त्यावरती अगदी कडा प्रहार. बॉल सीमारेषा पार. षटकार. यश मडवी बाळाचा हा षटकार. 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 61 वरती. 61. संदेश कोळीच्या विरोधात आक्रमण. पुन्हा ब्रेक आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये असो की बॉल जाईल सीमारेषा पार. बाळाचा चमत्कार. चौकार. दिसतो मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आजच्या तरी रात्रीमध्ये. 65 धावा झाल्यात. वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत. याचा अर्थ हा व्हाईट बॉल असावा. अतिरिक्त धाव. थोडा दबाव आता संदेश कोळीवरती. नक्की त्याने विकेट घेतली प्रवीण ठाकूरची, परंतु यश मडवी बिनधास्तपणे त्याच्या विरोधात मात्र इथे खेळतोय. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. शेवटी चालू असलेली ही उपांत्य फेरी अर्थातच क्वार्टर फायनल. पुढे ठेवला बॉल. अगदी पाय पुढे सरसावून थेट बॉल पाठवला टेकडीवरती. बाळाचा जलवा. यश मडवीचा षटकार. काय आकड्यांचा जलवा आहे पा प्रणयजी. धन्यवाद. पहिल्या गोलंदाजाने धावा दिल्या 18. मानसने देखील धावा दिल्या 18. तिसरा गोलंदाज आला त्याने देखील 18 आणि आता चौथ्या षटकात संदेश कोळीनं देखील धावा दिल्या 18. 18चा पाडा गिरवलाय फलंदाजाने आणि गोलंदाजांनी देखील. धावा झाल्या 4 ओव्हरमध्ये 72. 72. आजच्या रात्रीतील सर्वाधिक मोठी धाव संख्या. या अगोदर 69 होती प्रसाद गरजच्या संघाची. 3 ओव्हरमध्येच 69. त्याने तर सर्वांचा वेळच वाचवला, परंतु 2 वेळा चॅम्पियन राहिला तो संघ. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धाव संख्या 88 आहे. मल्हार गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी संघाचे. आणि 86 धावांचा टार्गेट होता. त्यांनी चेस केल्या तेव्हा 88 झाल्या. क्या बात आहे. त्याही 4 ओव्हरला. धन्यवाद प्रणय. 72 धावा. हो, फटका इथे फसलाय. प्रयास कोळीचा. लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक येतोय. चांगला झेल. पहिल्याच बॉलवरती निकेत कोळीने घेतले विकेट. UNPL ची स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेसाठी उद्योजक सन्माननीय आशिष शेठ पाटील साहेब नाव्याचे यांच्या वतीने तब्बल 20,000 रुपयाची देणगी प्राप्त झाले. आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय आंतरराष्ट्रीय कामगार नेते सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब ज्यांच्या शुभ हस्ते मात्र UNPLचा शुभारंभ झाला. त्यांच्या वतीने तब्बल 2 लाख रुपयांचं देणगी मात्र इथे पुरस्कृत करण्यात आलेली UNPL साठी. आणि सर्वच्या बाकीचा जो सर्व आहे खर्च आहे तो मात्र सचिन शेठ घरत यांच्या वतीने. अर्थातच चांदीची ट्रॉफी तब्बल 1,60,000ची ट्रॉफी. धन्यवाद. सर्वांचे आभार.
72 धावा झाल्यात. पहिल्याच बॉलवरती निकेतने विकेट घेतले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कदाचित यश स्ट्रायकिंग एंडला थांबेल की मात्र समीर नाईक, आणि ते समीर नाईक धावलाय. पाहूया दुसरी धाव कंप्लीट झाले की नाही हे आता तिसरे पंच तपासतील. वन शॉट त्यामध्ये. पाहूया आता निर्णय काय येतोय. जर का फलंदाज बाद असला तर एकही धाव नसेल, आणि फलंदाज आउट नसेल तर मात्र फक्त एक धाव. चला तिसरे पंच आता तपासतील. बॅटर नॉट आउट आहे, सो फक्त ही एकच धाव असेल. हा निर्णय पहा आपल्या स्क्रीनवरती. थँक्यू. 24 लाईव्ह इव्हेंट्स. सिंगल रन, परंतु यशच्या बॅटमधून धावा आल्या, तो स्ट्रायकिंग एंडला का थांबला नाही हा एक मोठा प्रश्न आहे. निकेत कोहली 73 धावा, 3 विकेट. लास्ट ओव्हर. हो वेगवान चेंडू होता, अपील, परंतु नाही. त्याला ठाऊक आहे बॉलरला निकेत कोहलीला की इथे अजिबात आउट नसेल कारण बॅटची कडा घेतलेली. आपणही तोच इशारा करतायत. सिंगल रन. यश मडवी 4 चेंडू 16 खेळला, 1 षटकार, 2 षटकार आणि 1 चौकार त्याने मारला. तो आता स्ट्रायकिंग एंडला 3 चेंडू शिल्लक आहेत. सर्वाधिक धावा मल्हार अँड गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरीचे आहेत 88. पाहूया तो रेकॉर्ड तुटतोय का, कारण 74 वरती सध्या ते पोहोचलेत. आजची चौथी ही क्वार्टर फायनल सध्या चालू आहे, उपउपांत्य फेरीची लढत. 74 धावा. हो आडव्या बॅटने दिला भिरकावून बॉल, पुन्हा एकदा टेकडीवरती त्या षटकार खेचलाय तो यश मडवी बाळाने. तब्बल धावा झाल्या त्या 80. 2 चेंडू शिल्लक आहेत. बाळा काय बॅटिंग करतोय. 5 चेंडू 22 खेळलाय. तब्बल ज्या पॉइंटने त्याला घेतला होता ते सार्थ ठरवत असताना यश मडवी हा देखील वेगवान. बाळाचा टोळा, टोले जंग षटकार, 6 धावा. षटकार मारले ते बाळाने. यश मडवीने त्याला टेकडी असं वाटते आवडते त्याच दिशेने मात्र फटके खेचतोय. खतरनाक फलंदाजी यश मडवी. उल्वेचा यश मडवी डेंजरस बॅटिंग करताना. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. लास्ट बॉल याचीच फक्त कमी होती. काही वर्षांनी असं वाटते की डीजे मास्टर समालोचकांची देखील जागा घेऊन जातील. सध्या एआयचा जमाना आहे. पाहूया लास्ट बॉल. आत्तापर्यंत 88 धावांचं सर्वाधिक धावसंख्या होती. यश मडवी 6 बॉल 28 वरती खेळतो. या अगोदर प्रवीण ठाकूरने घाम फोडला होता. लास्ट बॉल. चौथाही षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑनला. सिंगल रन तर इथे जोराने घेतलेली आहे. थ्रो झालाय विकेट किपरला आणि ते 2 धावा घेतल्यात. 2 धावा या शेवटच्या चेंडूवरती आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि आता कदाचित पंच ते सांगतायत की तिसरी धाव व्हॅलिड नाहीये, फक्त शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. तर तब्बल धावा झाल्यात 88. आतापर्यंत 88चाच हायएस्ट स्कोर होता आणि आता 88 झाल्यात. तब्बल 89 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या विरोधात. 5 ओव्हरमध्ये 4 विकेट गेले, 88 धावा आणि 89 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आले महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या विरोधात. धावांचा डोंगर उभारलाय, परंतु या धावांचा डोंगर कशा पद्धतीने पार केला जाईल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये आपण आमंत्रित करूया. गेली 7 पर्व या स्पर्धेत समवेत असणारे आदरणीय दीपकजी पाटील सर यांना सेकंड इनिंगसाठी आमंत्रित करतोय. त्या अगोदर मी सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्यांनी पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि या UNPL मध्ये मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. सर्व आयोजकांचे आभार. अँड इट्स ओव्हर टू दीपक पाटील सर.
हॅलो. थँक्यू सो मच समीर सर. त्यांचा आवाज तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळाला. समीरजी सोमणे सर महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. मराठी भाषेमधील एक तंत्रशुद्ध समालोचक समीर सोमणे सर कर्जत, ज्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल मी विनंती करतोय. अमरजी कडू, अमरजी पाटील, आमची UNPL कमिटी, आपण हा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करावा. UNPL मध्ये आपण दिलेल्या सहकार्याबद्दल समीर सर आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आपण आलात आणि आज या स्पर्धेला 4 चांद लावलेत. आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर समीरजी सोमणे सर ज्यांना या मंचावर सन्मानित केलं जाईल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 89 रन्स टू विन, 89 धावा. यापूर्वी या स्पर्धेमध्ये 86 धावांचा पाठलाग झालाय, परंतु 89 करायच्या म्हटल्या तर हे सोपं काम नाहीये. अनिकेत आणि कुणाल, अनिकेत कोळी, कुणाल कोळी अशी सलामीची जोडी. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ गोलंदाजाने आज सपाटून मार खालाय. सगळ्याच गोलंदाजांना चोप मिळालाय. त्याचमुळे मोठी धावसंख्या मात्र उभारण्यात आली. राऊंड स्टम्प्सनं थोडासा फिरून मागे खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. व्हाईट बॉल आला होता पहिलाच, त्यानंतर मात्र 3 डॉट बॉल केलेत ते कॅप्टन विनय मात्रेनं. त्यामुळे स्ट्रॉंग झोन मध्ये आहे सध्याच्या घडीला मिहिरा स्पोर्ट्स बोरावे. या लढतीतील विजेता संघ उद्या पहिली सेमीफायनल खेळेल. चांगला ड्राईव्ह आहे, स्ट्रेट ड्राईव्ह बॉल चाललाय तो सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं 4 धावांकरता.
बर चौकारानं खातं उघडेल तो अनिकेत. अनिकेतलाच मात्र मोठी इनिंग खेळावी लागेल. कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. पहा हा स्टंप हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कोणतीही धाव नाही. अनिकेतला मागे फिरावं लागलं. चांगला चेंडू होता अनिकेतला एखादी बाउंड्री मारण्यासाठी, परंतु टाइम प्रॉपर करता आला नाही त्याला. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू संपलेत. शेलगर संघाच्या 5 धावा. 89चं टार्गेट आहे. हायेस्ट स्कोर या स्पर्धेमधील 89-88. जागेवरून स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. पहिलं षटक टाकलंय विनय मात्रेनं आणि फक्त धावा दिल्या त्या 5 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. त्यामुळे सुरुवात सुद्धा म्हणावी तशी झाली नाहीये, कारण 89चा चेस करायचा म्हटला तर सुरुवातीपासूनच आक्रमकपणा राबवायचा होता. कारण ज्यावेळेस महेश स्पोर्ट्स शेलगरचे गोलंदाजी करत होते, प्रत्येक गोलंदाज 18-18 धावा देत होता. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये 18, चौथ्या ओव्हरमध्ये 18. फक्त 5व्या ओव्हरमध्ये निकेत कोळीनं जर 2 अजून दिल्या असत्या तर त्या सुद्धा 18 झाल्या असत्या. त्यानं 16 धावा दिल्या. सगळ्याच गोलंदाजांनी भरपूर मार खाल्लाय आज. सुयश भगत, मानस भोईर, अक्षय घरत, संदेश कोळी, निकेत कोळी आणि त्याचमुळे ही भरभक्कम धावसंख्या मात्र उभारण्यात आले. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाकडून एक बॅलन्स टीम पाहायला मिळते. चांगले बॅटर आहेत, चांगले बॉलर आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत या टीममध्ये. आणि म्हणूनच आज संघ सध्याच्या घडीला बघितलं तर पुढची वाटचाल करताना दिसलाय. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विनय मात्रेच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय. ऋतिक घरत तो सुद्धा चांगला खेळलाय. आमचं पियुष पारंगे 12 भूमिकेमध्ये आहेत, कारण थोडंसं चेंज ऑर्डरिंग करावीच लागते. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, कारण हा सुद्धा नियम आहे या स्पर्धेचा. सगळे खेळाडू खेळले पाहिजेत. यावेळेस लॉफ केलाय. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने जाऊन चेंडू पडलाय. ब्लॅक स्क्रीनवर मिळतील 6 धावा. षटकार. त्यामुळे 3 खेळाडूंनाच खेळता येतं आतमध्ये. काल समीर नाईक सुद्धा 12th मॅन बसले होते. वहाळचा भरणा आहे. आणखीन एक स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट ए शॉट. अप्रतिम फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. कुणाल कोळीच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. शेवटपर्यंत प्रयत्नरत राहावं लागेल. मॅचचा रिझल्ट काहीही लागेल, परंतु मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करत राहावे लागतील या मॅचमध्ये. कुणाल कोळीनं मात्र दमदार सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलमध्ये 12 धावा. रोहित चिर्लेकरच्या अगेन्स्ट मात्र हल्ला बॉल केलाय. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे रोहित चिर्लेकर. आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. कारण रन्स आता मात्र मोठे स्ट्रोक खेळण्याशिवाय पर्यायच उरलेला नाहीये. काही झालं तरी मारत राहावं लागेल आणि तेच करतोय सध्या कुणाल कोळी. चिर्लेकर पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे, कट केला. इकडे मात्र सापडलाय. गलीमध्ये खेळाडू होता, इकडे मात्र टायमिंग प्रॉपर झाला नाही. अथर्व मात्रे होता नाव्याचा, चेल टिपलाय. पहिला धक्का लागेल महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला. कुणाल कोळी मैदानाच्या बाहेर. सतरावर पहिला धक्का लागलाय. 17 या धावसंख्येवर. मोठं टार्गेट आहे, सोपं नाहीये टार्गेट हे चेस करणं या मैदानावर. गोलंदाजांनी केलेल्या भरपूर चुका, त्याचमुळे आता मात्र महेश स्पोर्ट्स शेलगर संघ
थोडस अडचणीमध्ये. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस, मात्र गॅप मोठी आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या संदेश कोळीच्या पॅट मधून येतोय षटकार. रोहित चिर्लेकर वर मात्र हा तिसरा हल्ला आहे. 18 धाबा आल्यात. शेलघरच्या प्रत्येक गोलंदाजाला 18 मारल्या होत्या. हो, बॅट स्पीड प्रचंड वेगात होती. इकडे मात्र अपील पाहायला मिळते, लाऊड अपील. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. या लढतीतील विजेता संघ उद्या पहिली सेमीफायनल खेळेल सावकार स्मृती गव्हाण संघाच्या विरोधामध्ये. रोहित चिर्लेकर 5 बॉलमध्ये 18 धाबा दिल्यात, परंतु एक महत्वाची विकेट मात्र त्यांना प्राप्त केले कुणालची. चांगला बॉल इकडे मात्र फिरवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन सोडली जाईल धावफलकामध्ये. टीमची टोटल 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 24 धाबा. 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून मात्र स्पर्धेचं सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. ओ, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय कबर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाबांत करता इकडे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर महेश स्पोर्ट्स शेलघर 1/28. तारे गिन गिन याद तेरी मैं ताजा कर. अठ्ठावीस धावा झाल्या 2 षटकांच्या अखेरीस. सातत्यानं मारावं लागेल इकडे. क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. 61 धावा अजूनही करायच्यात. 20 ही सरासरी आहे. 20 धावा सुद्धा होऊ शकतात जर आपण 18 दिल्यात. हा सुद्धा विचार महेश स्पोर्ट्स शेलघरला करावा लागेल. अनिकेत कोळीमध्ये ते सामर्थ्य आहे. आतापर्यंत विशेष काही केलेलं नाही अनिकेतनं, परंतु टॅलेंट जरूर आहे खेळाडूमध्ये. ते बऱ्याच वेळेला आम्ही मैदानामध्ये अनेक वेळेला पाहिले. तिसरं षटक समीर नाईक. पहिलाच बॉल त्याला फ्रंट फुटला येऊन उडवलाय. मिड विकेटच्या वरतून खेचलाय. धमाकेदार स्ट्रोक, उत्तुंग षटकार. चौतीस धावा धावफलकावर. 34 रन्स. 17 बॉलमध्ये 55 करायचे आहेत. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. काहीही घडू शकतो. जरूर 89चं टार्गेट आहे, परंतु मैदानामध्ये अशीच बॅटिंग राहिली तर वेगळं चित्र पाहायला मिळेल. आणखीन एक डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. स्ट्रेट ड्राइव्ह. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक फ्रॉम अनिकेत कोळी. अनदर ह्यूज वन. सिक्सर. सुपर स्ट्रोक आतापर्यंत विचार केला तर जवळजवळ
5 षटकार या इनिंग मध्ये आले, 2 चौकार आलेत आणि जे काही डॉट बॉल खेळला होता अनिकेत सुरुवातीला त्याची मात्र सव्याच परतफेड करत असताना सुपर बॅटिंग. 40 धावा धावफलकावर लागल्यात. महेश पोटशेलकरचा नेतृत्व आहे अनिकेत आणि आता मात्र अगदी जबाबदारीपूर्वक खेळ करत असताना चेंज ऑफ पेस पुन्हा मारलाय. समीर नाईकला आसमान दाखवलंय. लगातारचा तिसरा षटकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळाले समीर नाईक वर. पहिल्या 3 बॉल मध्ये 18. प्रत्येक गोलंदाजाला 18 मारल्या होत्या मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघाच्या फलंदाजांनी. आणि आता मात्र जशास तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट इकडे मात्र देत असताना गव्हाणचा अनिकेत कोळी. सुपर बॅटिंग. 9 बॉल मध्ये 22 धावा जोडल्यात. 89चं टार्गेट आहे आणि जवळजवळ अर्ध्या धावा झाल्यात. बेकार गडी आहे, तापला घालायला लागलाय. अर्ध्या धावा अर्ध्या चेंडूंमध्ये झाल्यात. अजून अर्ध्या धावा अर्ध्या चेंडूंमध्ये करायच्या आहेत. 15 बॉल शिल्लक आहेत. 15 बॉल मध्ये 46 आल्यात. 15 बॉल मध्ये 43 पाहिजेत आणि त्याचमुळे मात्र संपूर्णपणे रंग भरले गेले त्या मॅच मध्ये. समीर नाईक पुन्हा एकदा फुल टॉस आहे. समोर क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि अखेरीस मात्र झेल टिपलाय आणि अनिकेत कोळीचा फडफडणारा दिवा मात्र विझवण्यात आलाय. समीर नाईकला 3 षटकारानंतर मात्र ही सफलता प्राप्त झाले. विकेट नंबर 2 दुसरा झटका महेश पोटशेलकरला. उंच सुपर बॅटिंग. 89 चेस करायच्या त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमण करावंच लागेल आणि अजूनही या मॅच मध्ये काही घडू शकतं. जर आतापर्यंत जे घडलंय, आतापर्यंत पहिल्या 15-16 बॉल मध्ये जो प्रयत्न केला महेश पोटशेलकरनं, तोच प्रयत्न शेवटच्या 14 बॉल मध्ये सुद्धा केला तर नक्कीच आणखीन एखादा मोठा चेस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो या स्पर्धेमध्ये. या अगोदर 86 धावांचा चेस झाला होता या स्पर्धेमध्ये. 86 धावा करायच्या होत्या. बल्लार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी टीमनं मात्र तो मोठा चेस केला होता विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाच्या विरोधामध्ये. इकडे 89 करायचे आहेत. महेश पोटशेलकर संघ घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर पाहायला गेलं तर नक्कीच मोठ्या संख्येनं सपोर्ट सुद्धा असेल या संघाला. 14 बॉल 43 धावा. लोकल बॉय कुशल भगत मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. परंतु समीर नाईकने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल कारण 3 आले होते. 4थ्या बॉलवर मात्र त्याला विकेट प्राप्त झाले. चांगले प्रयत्न केले कॅप्टन अनिकेतनं. कुशल भगत शेलघर गावचा विस्फोटक चेहरा. फुल टॉस बॉल आहे. ड्राईव्ह केलाय. समोर लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 47. 47 धावा धावफलकावर. एक चान्स घ्यावी लागेल संदेश कोळीला कारण 13 बॉल मध्ये 42 हव्यात. रन्स कधी येऊ शकतात आणि त्याचमुळे बघाशी असं वाटत लागलं होतं परंतु पाठीमागच्या 2 बॉल मध्ये 1च धाव आले त्यामुळे सातत्यानं धावा आल्या तर रिझल्ट बदलू शकतात. मॅचचं पारडं वर खाली होत असतं. क्रिकेट हा खेळच असा आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितता या खेळामध्ये नेहमीच ठासून भरलेली असते आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ. समोर ड्राईव्ह केला. इकडे मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट करेल. संदेश कोळी आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 16च्या सरासरीने धावा आल्यात. 48 धावा 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 5 ते 6 षटकारांनी हा सामना जिंकता येऊ शकेल. 6 षटकार.
ओव्हर्समध्ये 41 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीमकडून गोलंदाज ऋतिक घरत, मॅन फ्रॉम कारकोपर. एका बाजूला मयूर शेठ मात्रे यांचा संघ मिहिरा स्पोर्ट्स मोरावे हायएस्ट स्कोर केलाय UNPL 7व्या पर्वामध्ये. दुसऱ्या बाजूला लढताना दिसतोय सचिन शेठ घरत यांचा संघ महेश स्पोर्ट्स शेलगर. 48 धाबा झाल्यात, परंतु जशास तसं प्रत्युत्तर तर दिलंय. ऋतिक घरत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना दिसेल. 12 बॉलमध्ये 41 धाबा करायच्या आहेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर डीप मध्ये आहे. एक हाताने अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु बॉलला मात्र उलकावणी दिली. बॉल सीमा पार 4. आणि चौकारानं महेश स्पोर्ट्स शेलघरचं अर्धशतक धावफलकावर 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 11 बॉल 37, 37 रिक्वायर्ड. 6 षटकारांचा खेळ राहिलाय किंवा 5 षटकार एखादी बाउंड्री. 5 बॉल बाहेर मारायचे 11 मध्ये. आणि हा उत्तुंग वाडे शॉट, संदेश कोळीचा धमाका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर डोंगरावर भिरकावलाय. षटकार. ऋतिक घरतवर मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्याच बॉलवर लांब लचक षटकार ठोकलाय तो संदेश कोळीनं. सुपर बॅटिंग. 58 धावा धावफलकावर. 88 धावा केल्यानंतर रिलॅक्स मोड मध्ये होता मिहिरा स्पोर्ट्स मोरावे, परंतु महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या फलंदाजांनी आता मात्र खडबडून जागा केलंय ते मोरावे संघाच्या सगळ्या खेळाडूंना. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. सुपर बॅटिंग फ्रॉम संदेश कोळी. also 6 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत संदेश कोळीनं. अजूनही कोणी ठामपणे सांगू शकणार नाही या सामना मात्र कोण जिंकणार. 10 बॉल 31 धावांची गरज आहे. 31 नीडेड नाव. ऋतिक घरत टेन्शन असेल त्याच्या चेहऱ्यावर. थोडासा दबाव तर नक्कीच आहे, जाणवतोय स्पष्टपणे. आता संदेश कोळी कुठल्या बाजूला मारेल, काय करेल आणि कशा पद्धतीनं चेंडू टाकला पाहिजे. थोडीशी लई तोडण्याचा सुद्धा प्रयत्न बऱ्याच वेळाला होत असतो आणि तेच झालंय. आतापर्यंत 7 षटकार आलेत या इनिंग मध्ये. 7 षटकार, 3 चौकार, संपूर्णपणे चौकार षटकारच आलेत. एकच सिंगल आली होती, 2 वाईड बॉल आलेत. सिंगल डबल जास्त आलेल्याच नाही त्या इनिंग मध्ये, फक्त षटकार आणि चौकार. 16 षटकार तब्बल या मॅच मध्ये येताना दिसलेत. त्यामुळे षटकारांची मॅच म्हणून नक्कीच या मॅचचं जरूर वर्णन केलं जाईल कदाचित. मॅचचा रिझल्ट काय लागेल कोणाला माहिती नाहीये, परंतु लढण्याचा प्रयत्न मात्र महेश स्पोर्ट्स शेलगरनं मात्र केला आणि त्या हिमतीसाठी जरूर दाद द्यावी लागेल ती शेलगरकरांची. 58 धावा झाल्यात. संदेश कोळी, संदेशने उडवलाय डाऊन दी ग्राउंड. मॅच संपलेली नाहीये संदेश सांगतोय. आणखीन एक बेधुंद करणारा फटका. षटकार. पंचवीस धावांची गरज आहे. सामना दृष्टिक्षेपात आलाय आता मात्र महेश स्पोर्ट्स शेलगरच्या. सुपर बॅटिंग फ्रॉम संदेश. कमाल क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नऊ चेंडू आणि 25 धावा. ओ स्वीप केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचून मारलाय. संदेश कोळीचा धमाका. आणखीन एक षटकार.
19 धावांची गरज आहे. लगातार 3 षटकार आले आणि या 3 षटकारांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. गोलंदाज तयार. संदेशचा हा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. ओ शेवटच्या क्षणाला मात्र बॉल थांबवण्यात यश प्राप्त झालंय. इकडे दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा मात्र पूर्ण होत असताना या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 72 या आकड्यावर. 72 रन्स ऑन अ बोर्ड. 7 बॉल 17 धाबांची गरज आहे. 89चा सामना एवढा कोणी विचारही केला नसेल तेवढ्या जवळ आणून ठेवलाय तो महेश स्पोर्ट्स शेलकरनं. सुपर बॅटिंग, काय क्लास इनिंग खेळलाय. सुरुवातीला अनिकेत कुणालचे 2 षटकार आणि आता मात्र संदेश कोळी लढतोय शेलकर गावासाठी. सुपर बॅटिंग. 7 बॉल 17. चांगला ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा फटका संदेश कोळीच्या बॅट मधून येतोय. सुंदर कव्हर ड्राईव्ह, चौकार. सहा चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड, ओनली रिमेनिंग 6 डिलिव्हरी. 6 बॉल 13. सहा बॉल 13 धाबांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड. 76 धावा झाल्यात पहिल्या 4 ओव्हर्स मध्ये. 28 दिल्या ऋतिक घरतनं, समीर नाईकनं 20 दिल्या, रोहित चिर्लेकरनं 23 दिल्या. पहिलं षटक फक्त 5 धाबांचं आलं होतं कॅप्टन विनय कडून. आणि त्याचमुळे इकडे मात्र शेवटचं 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रयास कोळी. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस नाव. सहा चेंडू आणि 13 धाबा. सगळ्यांचं लक्ष आता मात्र या जोडीकडे लागले. कुशल भगत शेलघरचा लोकल बॉय ऑन क्रीज नाव. नॉन स्ट्राईक एंडला विस्फोटक संदेश कोळी. परंतु पाहूया प्रयासचे प्रयास आता मात्र मी हिरा स्पोर्ट्स मोराबे संघाला जिंकून देणार का. व्हॉट अ शॉट. कुशल भगत ना अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय, अनाकलनीय फटका मारलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ब्याऐंशी धावा धाव फलकावर. 5 बॉल आणि आता मात्र फक्त 7 धाबांची गरज आहे. सेमी फायनलचं तिकीट आता मात्र खुणावू लागलंय ते महेश स्पोर्ट्स शेलकर टीमला. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. बघाशी 3 षटकार लगातार लावले होते संदेश कोळीनं आणि संदेश कोळीसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र इकडे जमा झालंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथजी म्हात्रे यांच्या वतीनं हे पारितोषिक मात्र मॅच संपल्यावर दिलं जाईल. परंतु सध्याच्या घडीला 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे आणि कुशल भगतनं षटकार ठोकलाय. निर्णायक क्षणाला मात्र प्रयास कोळीचं भव्य स्वागत झालंय. पहिल्याच बॉलवर आलेला षटकार. क्रिकेट हे कधी काय घडेल याचा नेम नाही या खेळामध्ये आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेड लावणारा खेळ.
क्रॉस पॅटेट खेळण्यासाठी गेला होता कुशल, इकडे मात्र सिंगल घेतली गेले. 1 रन सिंगल रन होईल. धाव संख्येमध्ये बदलाव. 83 रन्स, 83 धावा धाव फलकावर. शेवटचे 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 6 नीडेड नाव रिमेनिंग 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये. आता मात्र टेन्शन वाढलंय मीरा स्पोर्ट्स मोरावेचं. 4 बॉलचा ज्या संदेश कोळीनं आतापर्यंत 10 बॉल मध्ये 39 धावांची विस्फोटक इनिंग साकारले. 4 बॉल मध्ये 6 धावा करायच्यात. आता संदेश कोळी या धावा एका षटकारानं मारणार की सिंगल डबल्सनं मात्र या धावा पूर्ण करणार. ही थोडीशी द्विधा मनस्थिती त्याची सुद्धा असेल, परंतु चेंडू सुद्धा बाकी आहेत. ते 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. प्रयास कोळी क्रॉस पॅटेट प्रॉपर टाइम झाला नाही. इकडे मात्र बॉल स्क्वेअर लेगकडे येतोय. यश त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. दुसरी रन कंप्लीट. इकडे प्रेशर आहे. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा पूर्ण. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एक थोडीशी चुकी मात्र यश कडून. चेहऱ्यावर स्पष्टपणे निराशा जाणवतोय. ज्या यशनं मात्र कमाल बॅटिंग केले पहिल्या इनिंग मध्ये. या 3 धावांच्या बरोबरीनं मात्र आता इक्वेशन जर बघितलं तर शेवटचे 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. आणि म्हणूनच कोणीही पहिले षटक विनय मात्रेचं 5 धावांचं पडल्यानंतर इथे मात्र प्रत्येकाला हेच वाटलं असेल, जे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांनाच वाटलं असेल. परंतु पाहूया मॅच मध्ये पुढे काय घडतंय. हा चेंडू इकडे मात्र विकेट किपरच्या वरून निघालाय. सिंगल तर मिळाली तिकडे. 1 धाव लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येईल. मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत सुद्धा भाकीत वर्तवणं मात्र मूर्खाचं ठरेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा काढाव्या लागतील. महेश स्पोर्ट्स शेलगरला सुपर 4 मध्ये जायचं असेल तर सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्याची शेलगरला मात्र नामी संधी चालून आले. परंतु क्रिकेट खेळच असा आहे. परंतु प्रयास कोळीच्या हातामध्ये चेंडू आहे. त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. एका दुसरा डॉट बॉल सुद्धा या मॅच मध्ये मात्र पारडं जड करू शकेल. हा चेंडू इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. आता मात्र थोडंसं टेन्शन वाढलं असेल मोराबे टीमचं, कारण 2 बॉलचा खेळ शिल्लक. फक्त 1 धाबेची गरज आहे. 89चं टार्गेट आणि 89चा टार्गेटचा पाठलाग करायला मात्र अगदी फक्त 1 रन. समर्थक सध्याच्या घडीला आनंदाला पाराबार उरलेला नाहीये. हे मैदान आमचं आहे आणि शेलगरच्या मैदानाचे आम्ही राजे आहोत. आणि याच आविर्भावामध्ये संदेश कोळीनं महेंद्रसिंग धोनी स्टाईल मॅच फिनिश केले आणि महेश स्पोर्ट्स शेलगर संघ UNPL मधील सगळ्यात मोठी धावसंख्या चेस करत सुपर 4 सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड बॉईज. अभिनंदन महेश स्पोर्ट्स शेलगर.